देशाच्या विविधतेतील एकतेच्या अमूल्य खजिन्यात काही जणांकडून विष पेरण्याचा प्रयत्न, संविधानाबद्दल संबोधित करताना पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. आणीबाणीच्या वेळी संविधानिक व्यवस्था संपवल्या गेल्या, काँग्रेसच्या माथ्यावरचं हे पाप कधीही पुसलं जाणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात. काँग्रेसच्या एका परिवारानं संविधानाला धक्का दिला. या कुटुंबाच्या कूटनीतीची परंपरा आजही कायम. पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावरती हल्लाबोल. इंदिरा गांधींकडनं सावरकरांचं कौतुक, मग तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का? श्रीकांत शिंदेंचा सवाल. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचं इंदिरा गांधींनी आपल्याला सांगितलं होतं, राहुल गांधींचं उत्तर. भाजपच्या संभाव्य 16 मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली. ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप जाणार असल्याची माहिती. आमदारांना आता फोनची प्रतीक्षा. रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या नागपुरात होणार. यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावरती भर. मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेत नवीन चेहऱ्यांना पसंती, तर अनेक ज्येष्ठ आणि माजी मंत्र्यांना नारळ. उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाईंचं मंत्रिपद पक्क. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. दादरमधल्या हनुमान मंदिराबाहेर राडा. किरीट सोमय्या मंदिरात पोहोचताच शिवसैनिकांची घोषणाबाजी, तर आदित्य ठाकरेंकडनं महाआरती. दादरमधल्या हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वेकडनं स्थगिती. मंदिरात नियमित पूजा सुरू राहणार. मंगल प्रभात लोढांची माहिती. एकनाथ शिंदेंचा नवा पत्ता. वर्षा निवासस्थानावरनं शेजारच्याच मुक्तगिरी बंगल्यात शिफ्टिंग. बीडमध्ये संभाजीराजेंनी देशमुख कुटुंबियांची घेतली भेट. इथल्या आमदारांना मंत्री करू नका, संभाजीराजेंची अजित पवारांकडे मागणी. हिंगोलीमध्ये 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवरती झोपवल्याचा धक्कादायक प्रकार. बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार. चौकशीनंतर दोषींवरती कारवाई होणार.